खरं तर मी मागे एकदा प्रश्न विचारला होता, विलीनीकरण कुठल्या पक्षाचं, कोणत्या पक्षात. आता हा प्रश्न मी तसा कंटिन्यू पण करू शकतो किंवा थोडासा जरी त्याला थांबवलं त्या प्रश्नाचं तरीसुद्धा विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये नेमकं काय आहे, काय प्रस्ताव आहे, हा एकदा आमच्याकडे येऊ द्या तर खरं, आणि मग त्या विषयावरती बसून चर्चा करता येईल. तटकर साहेब, एक सांगा की आता तुम्ही विषय काढला, तिसऱ्या दिवशी शपथविधी झाला, आता त्याच्या सकारात्मक नकारात्मक ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या असतील, पण एक प्रश्न उपस्थित केला गेला की घाई करायची काय गरज होती, तिसऱ्या दिवशी कशाला एवढी गरज होती, 13वा होऊ दिलं असतं मग बघितलं असतं. एक तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 10वं 12वं हा एक विचार आहेच, कारण तो हिंदू धर्माच्या परंपरेपासून आलेला आहे. पण अनेक वेळेला 3 दिवसाच्या नंतरसुद्धा अनेक कुटुंबांच्यामध्ये हे विधी संपतात. दुसरा भाग असा, हे जे प्रश्न आम्हाला विचारतात, विलिनीकरणाची चर्चा, दादांचा शव अंत्यदर्शनाला पहिल्या दिवशी ज्यावेळेला ठेवलं, दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार झाले, पहिल्या दिवशी, त्यावेळेपासून विलिनीकरणाची चर्चा सुरू करण्याची घाई का झाली. पण एक नाही 7-8 नेत्यांनी मुलाखतीचा सपाटाच लावला, दादांची अंतिम इच्छा ह्या तारखेला होणार होतं, त्या तारखेला होणार होतं, त्या तारखेला होणार होतं. माझं म्हणणं काय, मग त्यावेळेला तरी तो संयम ठेवायला पाहिजे होता, त्यावेळेला तरी त्याची आवश्यकता होती. त्यावेळेला जे विलिनीकरणाची चर्चा करत होते त्यांच्यापैकी कोणाचे तरी तोंडात कधीतरी आलं का हो की आता उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र सुनेत्रावांनी घ्यावीत, का ना आलं. विलिनीकरणाची चर्चा करत बसलात आपण, दादांची अंतिम इच्छा म्हणून बोलत राहिलात. मग दादांची इच्छा 14 पासून भारतीय जनता पक्षावरती जाण्याची होती, ती त्यांनी अनेकदा स्पष्टपणाने बोलूनही दाखवली. एकदा तर कृतीने दाखवलं 19ला शपथ घेऊन देवेंद्रजीच्या बरोबरती. मग आता वेगळं सांगण्याचं काय कारण आहे. दुसरा प्रश्न निलेशजी माझा असा आहे की 2023ला पक्ष का 2 भाग झाले. आम्ही एनडीएमध्ये गेलो म्हणून झाले. एनडीए म्हणजे कोण, तर भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष. म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही गेलो, ही भूमिका पसंत नाही राहिली म्हणूनच 2 पक्ष झाले. त्याच्यातून मग निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, न्यायालयीन प्रक्रिया झाली. त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ दादांच्या नेतृत्वाखालचा असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला, घड्याळ चिन्ह दिलं, सर्वोच्च न्यायालयाने त्यालासुद्धा मान्यता दिली. आता पुढची तिकडे प्रक्रिया सुरू होईल. एक आम्हाला लिहिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही निवडणुका लढलो घड्याळच्या चिन्हावरती. आणि एक जर का तुम्ही पाहिलं की ज्यावेळेला युती किंवा आघाडी निवडणूक पूर्व होत असते, त्याला जागा वाटप होत असताना आमच्या वाट्याला जागा कुठल्या आल्या, मूळ राष्ट्रवादींच्या 56 जागा जिंकल्या होत्या 19मध्ये, त्याच जागा आमच्याकडे त्यावेळेला लढायला आल्या. त्यामुळे स्वाभाविकपणाने आमची जी लढाई झाली राजकीय विधानसभेला, ही बहुतांश ठिकाणी 90% ठिकाणी ही तुतारी म्हणजे शरदचंद्र पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर त्या ठिकाणी झाली. स्वतंत्रपणाने लढलो, निवडून आलो. आमचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. इतरांना जे काय बोलायचं होतं, विलिनीकरण असेल किंवा इतर काय टप्पे असतील, ते नंतरच्या याच्यामध्ये बोलता आले असते. पण आम्ही काहीतरी केलं, काहीतरी वेगळंच काहीतरी केलं आणि मग त्याला 3 दिवसाच्या नंतरचं जे जोडण्याचा प्रयत्न केला गेला, मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे. पण आता चला, विलिनीकरणाचा विषय निघाला म्हणून विलिनीकरणाची चर्चा झाली होती का? नाही, मला माहीत नाही ना. त्यांनी काय सांगितलं की त्या सगळ्या चर्चेमध्ये दादा होते. एक, दादांना माझ्यावरचा प्रचंड विश्वास होता की त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तर सुनील त्या निर्णयाची सहमतच राहणार. आणि अनेक वेळेला असे अनेक निर्णय घेताना आम्ही चर्चाही करायचो. मी असेन किंवा आमचे सगळे सहकारी असतील प्रमुख, जी मगाशी मी नावं घेतली, ते आपापली मतं आम्ही मांडायचो. पण शेवटी पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय हा आम्ही अंतिम निर्णय मानतच आलो. लोकशाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत होतीच, पण नेतृत्वाने घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आपण कर्तव्य आहे, या भूमिकेतूनच पक्षाच्या सर्व सहकार्याने त्या पद्धतीने काम घेतलं आहे. आत्ता या परिस्थितीत आत्ता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नाही म्हटलं तरी कार्यकारी अध्यक्ष पटेलांकडे आहे आणि प्रदेश अध्यक्ष तुम्ही आहात. शेवटी महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादी अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीत जर विलिनीकरणाची चर्चा होत असेल किंवा घडवण्याचा प्रयत्न होत असेल तर प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय? नाही, आता एक तर दादांच्या अकाली निधनाच्या नंतर राजकीय समीकरणं बदलल्याचं चित्र तर दिसतच आहे. अशा वेळेला नव्याने त्या संदर्भातली चर्चा सुरू व्हायची असेल तर समोरनंच प्रस्ताव आला पाहिजे की नेमकं विलिनीकरण कशा पद्धतीने होणार, काय अपेक्षित आहे, काय नाही. हे जर काय आलं तर मग बहिणींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण बसून त्या विषयावरती चर्चा करता येईल. पण ते जर काय आलंच नाही तर मग कुठे प्रश्न उद्भवेल. ते येऊ द्या.
विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा, कारण ज्यावेळेला 2 राजकीय पक्ष विलीन होतात, खरं तर मी मागे एकदा प्रश्न विचारला होता, विलिनीकरण कुठल्या पक्षाचं, कोणत्या पक्षात. आता हा प्रश्न मी तसा कंटिन्यूड पण करू शकतो किंवा थोडासा जरी त्याला थांबवलं त्या प्रश्नाचं तरीसुद्धा विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये नेमकं काय आहे, काय प्रस्ताव आहे, हा एकदा आमच्याकडे येऊ द्या तर खरं, आणि मग त्या विषयावरती बसून चर्चा करता येईल. लेखी स्वरूपात येऊ द्या, माध्यमांच्या मधून नको. अगदी खरं. तो यायचं झालं तर तो असाच यावं लागेल. अगदी अधिकृत प्रस्ताव समोरून आला तर त्यावर चर्चा होऊ शकते. पण चला, प्रस्ताव आला तर नेतृत्व कोणाचं, म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कायम असेल पूर्ण पक्षावर, की शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कायम असेल. म्हणूनच जो मी आता प्रश्न विचारला की विलिनीकरणाची चर्चा सुरू करायची असेल तर त्याच्यात नेमकं काय अभिप्रेत हा प्रस्ताव आला पाहिजे. त्या प्रस्तावामध्ये हे सगळं येईलच ना. दादा असतानाची परिस्थिती पूर्णपणाची भिन्न होती. दादा राष्ट्रीय अध्यक्ष होते. कदाचित त्या चर्चेमध्ये काय चर्चा असेल नसेल मला ज्ञात नाही. कोणतरी सांगणार आहे त्यावेळेला कळेल. त्याच्यावरचं मग काय माहिती असेल तर ती आम्हाला योग्य वेळेला त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा स्पष्ट मत किंवा भूमिका असेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला मांडावी लागेल. पण मगाशी मी आपल्या मार्फत जे म्हटलं तेच प्रस्ताव येऊ द्या, मग त्याच्यामध्ये सगळ्या बाबी येतीलच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.